तुम्ही हा विषय म्हणतात, तुम्ही आता विषय काढला म्हणून मी आणखी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. बिलकुल लावा, काही तुमच्या अडचण जुन्या नाही. त्याबद्दल खूप वेळा बोललं गेलंय, पण मला त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं कारण तुमची ओळख जी नेहमी होती. मी तुम्हाला शिवसेनेत येण्याआधीपासून जे ओळखतो, तुम्ही पुरोगामी विचार मांडणाऱ्या, स्त्रीवादी विचार मांडणाऱ्या किंवा समाजातल्या कर्मकांडांबद्दल तुम्ही बोलणारा, तुमची जी संस्था होती त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही बाहेर व्याख्यानं द्यायला तुम्ही द्यायचा. तर तुम्ही या सगळ्या जे अजून स्पष्टपणे सांगायचं की जे फार विचार शिवसेनेसारख्या एका पक्षाशी की ज्याची हिंदुत्वाची भूमिका आहे, ज्याची मराठीबाबतची आक्रमक भूमिका आहे, त्याच्याशी फार सुसंगत अशी तुमची तेव्हाची भूमिका नव्हती. एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, त्याच्यात नेहमी चर्चा होते, तो सोशल मीडियावरती नेहमी असतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला खूप दिवस हा बोलायचा होता की ही भूमिका मांडणाऱ्या सुषमा अंधारे आज कशा ॲडजस्ट करतात प्रश्नाकडे येतो. पण सगळ्यात पहिले तो व्हिडिओ बघूया ज्याच्यामध्ये तुम्ही काय बोलतायत. फार जुना व्हिडिओ आहे. बाया 9 दिवस पायात चप्पल घालत नाही. अहो चप्पल घाला. आई बसली. अहो पलंगावर बसा. आई बसली. अहो गादीवर बसा. आई बसली. बाया 9 दिवस जीवाला काही खात नाहीत. जीवाला खात नाहीत बायका 9 दिवस ते नवरात्रीचे. आता हे जे आहे हा जो व्हिडिओ आहे तुमचा आई बसलीवाला व्हिडिओ, हा नेहमी व्हायरल होत असतो सोशल मीडियावरती. जेव्हा जेव्हा आता नुकतीच नवरात्र झाली तेव्हा पुन्हा एकदा तो हा व्हिडिओ नव्याने व्हायरल होतो. म्हणजे सुषमा अंधारे ही भूमिका मांडणाऱ्या, आणि मग मी तुमची परवा आणखी एक नवरात्रीची पोस्ट बघितली, म्हणजे ही भूमिका मांडणाऱ्या सुषमा अंधारे, आणि तुमच्या फेसबुकवरती मी नवरात्रीच्या शुभेच्छा देणारं त्याच्यावर तुम्ही त्याच्यामध्ये एक संस्कृत श्लोकही लिहिला होता देवीबद्दलचा, आणि ती भूमिका मांडणाऱ्या या दोन सुषमा अंधारे वेगळ्या नाहीत का? दोन गोष्टी आहेत. हा व्हिडिओ माझा आहे, मी तो नाकारत नाही. ही भूमिका सुद्धा मी नाकारत नाही. फक्त हा व्हिडिओ क्रॉप करून चालवला जातो याचा थोडासा खेद वाटतो. मगाशी आम्ही तुम्ही म्हटलं क्रॉप करून दाखवला, आम्ही तो व्हिडिओ तो व्हिडिओ दाखवताना भूमिका काय आहे, त्याच्यातली वाक्यरचना कदाचित ग्रामीण भागातल्या बायकांना समजेल अशी आहे. मुद्दा हा आहे की तुम्ही कर्मकांडांच्या मागे जाऊ नका. तुमच्या श्रद्धेला विरोध नाहीये. प्रबोधनकार ठाकरेंनी जी धर्माची देवळे आणि देवळाचा धर्म लिहिला आणि त्यात जी भूमिका मांडली तीच भूमिका सुषमा अंधारेची, आणि ती आजही आहे. माझा अंगात येण्यावर विश्वास नाही तर नाहीये विश्वास, आजही नाहीये. माझा तुमच्या अंगारे धुपारे बकरे कापणे याच्यावर नाहीये विश्वास. हे मी तुमचं मान्य करेन, कारण ऐका ना, एक व्हिडिओ असा बाळासाहेब ठाकरेंचा पण आहे. बाळासाहेब ठाकरे एका व्हिडिओत सांगतात की एका बाईच्या अंगात आलं आणि मग ती कशी बाळासाहेबांकडे आली, म्हटली माझ्या भाच्याला नोकरी लावून देतोस का?